नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 आणि 11 मध्ये निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला असल्याचा आरोप शिवसेना उपनेते श्री अनंत तरे आणि या प्रभागातून पराभूत झालेल्या उमेदवारांनी केला आहे। या प्रभागातील निवडणुकीला स्थगिती द्यावी, या प्रभागामध्ये पुनश्च एकदा निवडणूक व्हावी, ती निवडणूक बॅलेट पेपरच्या माध्यमातून व्हावी आणि या संपूर्ण घोटाळ्याची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी श्री तरे यांनी केली आहे। या संदर्भात आज एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। या पत्रकार परिषदेला शिवसेना उपनेते श्री अनंत तरे आणि या दोनही प्रभागातून पराभूत झालेले उमेदवार उपस्थित होते। ज्यावेळेस 21 तारखेला मतदान झाल्यानंतर रात्री 12 वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी 2 गाड्या आल्या होत्या। या गाड्या नेमक्या कशासाठी आल्या होत्या, यामधून आत गेलेले 3 लोकांनी नेमकं काय केलं होतं, या संदर्भातली माहिती आपल्याला मिळणं अनिवार्य असल्याचं या सगळ्या उमेदवारांचं म्हणणं आहे। त्याचप्रमाणे ज्या वेळेस या ठिकाणच्या आरोला रात्री 12 वाजता फोन केल्यानंतर 3 वाजता या ठिकाणी आरो मॅडम आल्या, त्यामुळे या संपूर्ण पाठीमागे काहीतरी गौडबंगाल असल्याचा आरोप देखील श्री तरे यांनी केला आहे। ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 10, 11 आणि 12 ह्या प्रभागाच्या आरो निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती पवार यांचा सुरुवातीपासूनचा जो वागण्याचा हा आक्षेपार्थ होता, संशयास्पद होता। शेवटी जे निवडणुकीचे अर्ज स्वीकारण्यात आले त्याच्यामध्ये काही कायदेशीर बाबी पूर्तता करायची असतानासुद्धा काही उमेदवारांनी त्याची पूर्तता न करतासुद्धा ते स्वीकारण्यात आले। उमेदवार सभापती महेश्वरी संजय तरे यांनी एका उमेदवाराबद्दल आक्षेप घेतला, तो त्यांनी फेटाळला आणि सगळे अर्ज बरोबर आहेत, सगळे कायदेशीर पूर्तता करण्यात आलेली आहे आणि ते मी ग्राह्य धरते, सगळे अर्ज ग्राह्य धरले। या संदर्भात मी मुख्य निवडणूक आयुक्तांना आज भेटणार आहे। दुसरी गोष्ट, ह्या निवडणुकीमध्ये प्रचंड घोळ झालेला आहे। जिंकणारे उमेदवार हे त्यांना भेटणाऱ्या मतदारांच्यावरून असं गृहीत धरले जातं आहे की ते एवढी मतं आम्हाला मिळणार होती ती आमच्याऐवजी ही विरोधीला मिळालेली आहेत। पूर्ण पॅनल 10 नंबर आणि 11 नंबरचं हे पडलेले आहेत आणि राष्ट्रवादीचे पॅनल आणि एका बाजूला भारतीय जनता पार्टीचं पॅनल निवडून आलेलं आहे। त्यामध्ये मशीनमध्ये प्रचंड घोळ आहे। निवडणुकीच्या काउंटिंगच्या आदल्या दिवशी ज्या होली क्रॉस हायस्कूलमध्ये ज्या मतदानाच्या मशीन्स ठेवल्या होत्या त्या स्ट्रॉंग रूममध्ये रात्री 10 वाजता 2 गाड्या 4 व्हीलर आल्या, एका गाडीवरती कमळाचं चिन्ह होतं। हे कळल्यानंतर त्या ठिकाणी सगळे उमेदवार आणि आजूबाजूचे नागरिक जमले, जवळ 2-3 हजार लोक जमले। त्या ठिकाणी आरोना बोलवण्यात आलं। 12 वाजता त्याला फोन केल्यानंतर त्या 3 वाजता आल्या। 3 वाजता आल्यानंतर त्यांनी एवढंच सांगितलं की हे सगळं इंटॅक आहे, सीलवर आहे, सगळं ठीक आहे। मग ह्या लोकांनी प्रश्न केला की ह्या कारमध्ये का आलं, तर काहींनी सांगितलं हे मंडपाचं सामान आलं, काहींनी सांगितलं हे प्रिंटर आलं। हे प्रिंटर आणण्याची रात्री 12ची वेळ होती का, किंवा मंडपाचं साहित्य आणण्याची ती वेळ होती का? शेवटी त्या कारमध्ये आलेले 3 लोक आणखी कुठे गेले त्याचा पत्ता लागला नाही। आमचा पूर्ण आक्षेप आहे की त्या मशीनमध्ये हेराफेरी करण्यासाठी हे सगळे त्या रूममध्ये, स्ट्रॉंग रूममध्ये घुसले। काही लोकांनी त्याचं सीलसुद्धा पाहिलं, तर जे पूर्वीचं सील होतं ते तोडून आणखी कुठे बाजूला सील लावलं, त्या अगोदरच्या सीलच्या सगळ्या पट्ट्या सगळ्या दिसत होत्या। हे सगळं आक्षेपाचं काम केलेलं आहे। म्हणून या पूर्ण प्रकरणाची CID CBI तपास व्हावा। या पवारबाईंची तर कसून चौकशी होण्याची गरज आहे। दुसरी गोष्ट, निवडणुकीच्या दिवशी अ ब क ड अशा प्रकारचा क्रम असतानासुद्धा काही ठिकाणी क ड अ ब म्हणजे पहिला क आणि ड ची मशीन ठेवण्यात आली, काही ठिकाणी ब आणि अ आणि ब बाजूला ठेवण्यात आली। ह्या सगळ्या गोष्टी ह्या प्रभागामध्ये अशा प्रकारच्या संशयास्पद होत्या आणि म्हणून हे सगळे 10 आणि 11चे जे उमेदवार आहेत यांनी मागणी केलेली आहे या पूर्ण प्रकरणाची CBI चौकशी व्हावी।
जोपर्यंत ह्या प्रकरणाची चौकशी होत नाही तोपर्यंत ह्या आता निवडून आलेल्या सगळ्या लोकांच्या पदाला स्थगिती द्यावी, फेर निवडणूक व्हावी आणि ती फेर निवडणूक मतदान पत्रिकेवरती व्हावी, मशीनवरती नको, अशा प्रकारची मागणी आहे. आम्ही माननीय आयुक्तांना भेटलो. आयुक्तांनी आमचं समाधान अशा प्रकारचं उत्तर काही दिलं नाही. त्यांनी त्या अरुणचीच बाजू घेतलेली आहे. आज मी सहाऱ्या साहेबांना भेटणार आहे आणि कालच आम्ही हे निवेदन त्यांना या ठिकाणी यांचं आणि सगळ्या उमेदवाराचं निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे. त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज त्यांनी मला बोलवलं, मी जाणार आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपल्याला या सगळ्या प्रभागातून खूप उत्तम प्रतिसाद मिळत होता. मात्र एवढा उत्तम प्रतिसाद असून देखील आपल्याला मतं कशी काय नाही मिळाली अशी विचारणा या निमित्ताने माजी नगरसेविका महेश्वरी तरे यांनी केली आहे. माझ्या प्रभागात मी गेली 10 वर्ष नगरसेविका आहे. तिथे दारात गेल्यावर लोकांची जी मानाची वागणूक मला मिळत होती, ताई पाय का दुखवताय, घरी जा, आम्ही तुम्हालाच मतदान करणार आहोत, आम्ही कामाला प्राधान्य देणार आहोत, अशा पद्धतीचं आम्हाला जर लोकांकडनं येत असेल म्हणजे आमच्या पॅनलला त्यांनी केलंय, मग हे मतदान गेलंय कुठे? ह्या बाबतीत हा पूर्ण का असेल तो घोळ बाहेर आलाच पाहिजे आणि हे जे निवडून आलेत अप्रामाणिकपणे. कल्पवृक्ष मार्केटिंग कंपनीचा घोटाळा हा 2003 साली उघडकीला आला होता. जवळपास 219 कोटी रुपये या संदर्भातले ग्राहकांचे देणं अद्यापही बाकी आहे. या संदर्भात नागरिक जागृती मंच या संस्थेच्या वतीने प्रवीण टेंबेकर यांनी हा संपूर्ण लढा न्यायालयामध्ये लढला. आता या लढ्याला यश आलं असून कल्पवृक्षच्या गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावेत यासाठी आता काही अंधुकशी आशा निर्माण झाली आहे. 2003-2004 मध्ये हा घोटाळा उघडकीस आल्यापासून कल्पवृक्षच्या गुंतवणूकदारांचे आंदोलन सुरू होते. या काळामध्ये न्यायालयात प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर कायदेशीर मार्गाने ॲडव्होकेट प्रवीण टेंबेकर यांनी न्यायालयात गुंतवणूकदारांना पैसे परत मिळावे यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना आता यश आलं असून कल्पवृक्षच्या मालमत्ता विकून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत द्यावेत अशा प्रकारचे आदेश ठाणे जिल्हा सत्र न्यायाधीश श्री P. जाधव यांनी दिले आहेत. या संदर्भात राज्यभरामध्ये विविध ठिकाणी 29 गुन्हे दाखल झाले आहेत. या 29 गुन्ह्यांच्या माध्यमातून कल्पवृक्षाच्या अनेक मालमत्ता या शासनाने जप्त केल्या आहेत. त्यामुळे आता ठाणे न्यायालयाने हा आदेश दिल्यानंतर इतरत्र देखील याच आदेशाची अंमलबजावणी केली जावी अशी मागणी ॲडव्होकेट प्रवीण टेंबेकर यांनी आज एका पत्रकार परिषदेत केली. ठाणे महानगरपालिकेची वसुली दिलेल्या इष्टांकानुसार झाली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांचे पगार थांबवले जातील असा स्पष्ट इशारा महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिला आहे. या बैठकीमध्ये अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, अतिरिक्त आयुक्त अशोक रोनखाम यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. महापालिका आयुक्तांनी या संदर्भात काल एका बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीमध्ये मालमत्ता कर आणि पाणी कर वसुलीचा आढावा घेतला. यावेळी श्री जयस्वाल यांनी गतसाली झालेल्या एकूण वसुलीच्या तुलनेत यावर्षी किती विभागनीय वसुली झाली आहे याचा ताळेबंद मांडला. तसंच उर्वरित एका महिन्यात दिलेल्या इष्टांकानुसार वसुली झाली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल. तसंच वेळ पडल्यास या अधिकाऱ्यांचे पगार देखील थांबवले जातील असं देखील यावेळेस आयुक्तांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे ज्या वाईन शॉपच्या जकातीची वसुली अद्यापही झालेली नाही ती वाईन शॉप्स ताबडतोब सील करा किंवा जप्त करा असे आदेश देखील आयुक्तांनी दिले आहेत. नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो. सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण
चेकबुक नाहीये. चिंग्याची कारणं थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बरं का. पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बास, कारणं संपली. अरे पण उठा फोन कर ट्रान्झॅक्ट. ट्रान्झॅक्ट तुला पण माहितीये ट्रान्झॅक्ट. Transact, zap, transact, app. Transact, app. बॅरॉन मेल स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन स्टुडिओ. एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी हो बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 022-2530-4837. बॅरॉन मेन स्टुडिओ. ठाणे महानगरपालिकेचा यावर्षीचा अर्थसंकल्प केवळ लेखाजोखा स्वरूपात न राहता या अर्थसंकल्पामध्ये विविध प्रस्तावांची मांडणी करताना त्या प्रस्तावांचं विजन हे 5 वर्षांपेक्षा कमी नसावं, जेणेकरून त्या प्रकल्पाची या शहरासाठी असलेली उपयुक्तता सिद्ध होईल, अशी नवी मांडणी महापालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी केली असून या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने श्री जयस्वाल हे ठाणे शहराचा पुढील 5 वर्षांचा विजन आराखडा सादर करून शहराच्या विकासाचा नवा अध्याय सुरू करणार आहेत. सदर आराखडा हा प्रत्येक प्रभागनीय असणार असून प्रत्येक विभागाने अर्थसंकल्पामध्ये प्रस्तावित प्रकल्पांची मांडणी करताना त्या प्रस्तावाचा कालावधी 5 वर्षांपेक्षा कमी असू नये, तसंच त्या 5 वर्षांमध्ये संबंधित प्रस्तावाच्या अनुषंगाने काय पावलं उचलण्यात येणार आहेत, त्याचं आर्थिक नियोजन कसं असणार आहे, याची संपूर्ण मांडणी प्रस्तावामध्येच करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. या विजन प्लॅनची आखणी जशी मुख्यालय स्तरावर होणार आहे तशीच ती प्रभाग स्तरावर करण्याची सूचना देखील आयुक्तांनी दिली आहेत. आगामी 2 ते 3 दिवसात विभाग प्रमुखांनी या संदर्भातला अहवाल सादर करावा, असे आदेश देखील या निमित्ताने पालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. समन्वय प्रतिष्ठान, ग्लोबल एज्युकेशन अँड रिसर्च ट्रस्ट या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे शहरामध्ये 8वं स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. आगामी 4 आणि 5 मार्च रोजी गडकरी रंगायतन येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. कोकणातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांकडे जास्त वळत नाहीत, त्यामुळे त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं या हेतूने हे संमेलन ठाण्यात घेणार असल्याची माहिती आमदार श्री निरंजन डावखरे यांनी दिली आहे. या संमेलनाच्या निमित्ताने शनिवार 4 रोजी ठाणे शहरात ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं असून या ग्रंथदिंडीमध्ये अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. त्याचं उद्घाटन वसंत डावखरे यांच्या हस्ते होणार असून सकाळी 9 वाजता गडकरी रंगायतन येथे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन होईल. पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार असून अभिनेते मकरंद अनासपुरे हे देखील या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती यावेळेस देण्यात आली. नुसतं ठाण्यातली नव्हे तर कोकणातल्याही मुलांचा फार मोठा फायदा या स्पर्धा परीक्षेच्या साहित्य संमेलनामधनं होईल. वेगवेगळे IAS, IPS आणि IRS अधिकारी या साहित्य संमेलनामध्ये सहभागी होणार आहेत. त्यांचंही मार्गदर्शन या मुलांना निश्चितपणे या 2 दिवसाच्या साहित्य संमेलनामध्ये लाभेल. त्याचबरोबर वेगवेगळ्या वृत्तवाहिनीतले महत्त्वाचे जे लोक आहेत तेही या साहित्य संमेलनाला येणार आहे, जेणेकरून जे मुलं 4-5 वेळा परीक्षा देऊनही साहित्य आपलं स्पर्धा परीक्षांमध्ये क्रॅक करू शकत नाहीत, त्या मुलांसाठी एक योग्य मार्गदर्शन या साहित्य संमेलनामधनं उपलब्ध होईल. मरावे परी अवयव रूपी उरावे.
अवयवदानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला। त्यासाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली। अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा। लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे। अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा। समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित। अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा। त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो। जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर। ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने 4 मार्च रोजी सिद्धी हॉल येथे ठाणे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे। पोलिसांच्या पाल्यांना चांगल्या पद्धतीच्या नोकऱ्या मिळाव्यात या दृष्टिकोनातून या रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती आज पोलिसांच्या वतीने देण्यात आली। रोजगार मेळाव्याकरता ठाणे, मुंबई, नवी मुंबई परिसरातील 50 नामांकित कंपन्या या रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली। सदर रोजगार मेळाव्यामार्फत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे इयत्ता 8वी पास पासून ITI धारक पदविका, पदवी, अभियांत्रिकी, फार्मसी, MBA तसंच इतर उच्च शिक्षित पाल्य आणि नातलगांना रोजगाराच्या तात्काळ संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। तरी या रोजगार मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त पोलिसांच्या पाल्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी केलं आहे। प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणून ज्याकडे बघितलं जातं त्या 12वीच्या परीक्षांना आज सकाळपासून सुरुवात झाली आहे। आज विविध ठिकाणी विद्यार्थ्यांची एकच झुंबड परीक्षा केंद्रांवर बघायला मिळाली होती। पहिल्या दिवशीचा पेपर असल्याने अनेक ठिकाणी पालक देखील आपल्या पाल्यांना परीक्षेच्या केंद्रापर्यंत सोडायला आल्याचं चित्र बघायला मिळालं। यंदा गेल्या काही वर्षांमध्ये 12वीच्या परीक्षेला देखील मोठ्या प्रमाणात महत्त्व प्राप्त झालं आहे। अनेक करिअरच्या वाटा या 12वीच्या परीक्षेनंतरच खुल्या होत असतात आणि त्यामुळेच या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त चांगले मार्क्स स्कोअर करावेत यासाठी विद्यार्थी देखील प्रयत्नशील असतात आणि याचाच प्रत्यय आज विविध ठिकाणच्या परीक्षा केंद्रांवर देखील बघायला मिळाला। 12वीच्या परीक्षेला बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आमच्या वतीने ऑल द बेस्ट। तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या। ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील वित्तम बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा। आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडदेव स्टेडियम, शॉप नंबर 16, कॉटन रोड, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 9820939420। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।